लक्झमबर्गमध्ये इंडियातून जॉब मिळण्याचे किती चान्सेस आहेत? मी एक रील टाकली होती लक्झमबर्ग बद्दल, तर बऱ्याच लोकांचे मेसेजेस आले की आम्ही बरेच दिवस झाले लक्झमबर्गमध्ये जॉब शोधतोय पण काही मिळतच नाहीये. तर याचे कारण आहेत. कारण लक्झमबर्ग एक छोटा देश आहे, त्याची लोकसंख्या जवळजवळ 7-8 लाख असेल, ठीक आहे. आणि म्हणून तिथलं जे एंट्री लेवलचं जॉब मार्केट आहे ते खूप कमी आहे, आणि जे काही जॉब्स आहेत जरी, तर त्यामध्ये मग कॉम्पिटिशन जास्त आहे. म्हणून तिथं जास्त करून जे एकदम टेक्निकलमध्ये असतात, आयटी मध्ये वगैरे झाले, बँकिंग मध्ये वगैरे झाले, फायनान्समध्ये, सॅप मध्ये, डेव्हलपमेंटमध्ये, तर ह्या रोलसाठी काही ना काहीतरी चान्सेस आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम असा असतो की त्यातल्या एम्प्लॉयर्सला मार्केट रिसर्च करावी लागते. आणि जर त्यांना कोणाला हायर करायचं आहे, म्हणजे नॉन ईयू सिटीजनला जर त्यांना, किंवा नॉन ईयू रेसिडेंट्सला जर त्यांना हायर करायचं असेल, तर त्यांना असं दाखवावं लागते गव्हर्नमेंटला की आम्हाला या पोझिशनसाठी ईयू मधलं किंवा लोकल कोणी मिळत नाहीये, म्हणून आम्ही बाहेर देशातून हायर करत आहोत. आणि 4-5 महिने त्यांना ती पोझिशन ओपन दाखवावी लागते की आम्हाला 4-5 महिने झाले कोणी मिळालंच नाही, म्हणून आम्ही हायर करत आहोत. म्हणून असं खूप रेअर होते. आणखी एक कारण म्हणजे, जर असं झालं जरी तरी सुद्धा डॉक्युमेंटेशन, आणखी विजाची प्रोसेस वगैरे, ह्याच्यासाठी जवळजवळ 3 ते 4 महिन्याचा टाइम लागू शकतो. त्यापेक्षा मग हे लोक काय करतात, तर इथचेच जे आहेत किंवा ईयू मध्ये जे ऑलरेडी राहत आहेत, लक्झमबर्गमध्ये काही आहेत ऑलरेडी, तर मग ते त्यांना हायर करतात, त्यांना पहिला प्रेफरन्स देतात. म्हणून इंडियन जे असतात, तो इंडियन ऑप्शन जो आहे तो एकदम सर्वात शेवटचा ऑप्शन असतो या लोकांसाठी, कोणी भेटतच नाहीये तरच, ठीक आहे. आणखी एक इश्यू म्हणजे तिथं 3 लँग्वेजेस जनरली चालतात, म्हणजे इंग्लिश, फ्रेंच आणि लक्झमबर्गिश. जर तुम्हाला इंग्लिश येत असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला जे फ्रेंच सुद्धा जर येत असेल तर तुमचे चान्सेस मग जास्त वाढतात. आणि लक्झमबर्गिश जर येत असेल तर मग अजूनच जास्त चान्सेस वाढतात. आणि जे इंग्लिश जॉब्स आहेत ते थोडे लिमिटेड राहतात, आणि त्याच्यासाठी मग कॉम्पिटिशन जास्त राहते. हे जे एंट्री लेवल जॉब्स असतात, जसे वेअर हाऊसमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्हचे जॉब, क्लर्कचे जॉब किंवा HR चे जॉब, हे मिळणं खूप कठीण आहे. म्हणून जर इंडियातून तुम्हाला एखाद्या कोण्या एजंटनी किंवा कन्सल्टन्सीनी असं जर समजा सांगितलं की आम्ही तुम्हाला बिंदास देऊन देऊ, तर त्यावर एवढा सहजासहजी विश्वास ठेवू नका. पैसे वगैरे जास्त देऊ नका कोणाला जास्त या केसमध्ये. आणि ऑफर लेटर वगैरे जरी मिळालं तरी पण त्याची एकदम शहानिशा करा, कारण एवढं सहज नाहीये लक्झमबर्गमध्ये जॉब मिळणं. आणि मार्केटमध्ये खूप सारे फ्रॉड्स चालू आहेत. हे फ्रॉड्स वगैरे कसे ओळखायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, म्हणून मला फॉलो करून ठेवा.